पुलाव तर इथे पूर्ण जेवणाची व्यवस्था केली आहे सगळ्यांना ज्यांना हनुमान ने भला किया रावण की लंका जला दिया। हनुमान ने भला किया हनुमान ने भला किया रावण की लंका जला दिया। हनुमान ने भला किया रावण की लंका जला दिया।
शंभरा दिगंबरा शिवाय वल्लभ दिगंबरा देव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव 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 सर्वं मम रडावा बेकारणी देह माझा पडाव प्रेषू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे जय जय रघुवीर तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला? तर हा सकाळचा प्रोग्राम बघून तुम्हाला कसा वाटला हनुमान जयंतीचा हे मला नक्की सांगा. बाय द वे वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. मी तुषार पेडणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर जर तुम्ही माझा मागचा ब्लॉग बघितला नसेल तर तुम्हाला कळणार नाही. मी आलो आहे गावी माझ्या हनुमान जयंतीसाठी. कारण आमच्या हनुमानाचं मंदिर आहे आणि खूप मोठा उत्सव असतो त्यासाठी आम्ही आलोय. तर आज जे काय घडणार आहे दिवसभरात हनुमानाच्या मंदिरात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सकाळचा हनुमान जन्म तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि आता पूजा असणार आहे आणि नंतर महाप्रसाद असणार आहे. एवढ्याच गोष्टी आहेत आणि संध्याकाळी काही प्रोग्राम असेल तर तेही मी दाखवेन. बाबा उठा शोक का करता यतीच्या शापाने हा सर्व प्रकार घडलेला आहे. तो संन्यासी पाहिजे ते त्याला समर्थ आहे. आपण त्याला शरण जाऊ म्हणजे आपली इष्टपुरा प्राप्त होईल. त्यानंतर साधुवाणी परत लवकर जर पाहतो तर त्याची नौका पूर्वीप्रमाणे धनधान्याने भरलेली असं त्याला दिसलं. सत्यनारायणच्याच कृपेने मला स्थळ मिळालं म्हणून तो म्हणाला धनव बांधवे असं साधुवाणी आपल्या नगराच्या जवळ आले. बरोबर जावे बाबू पण आहे. दुधात दूध ऐकल्यानंतर साधुवाणीच्या पतीला सर्व दुःखी झालेले धनरा पाहून आपले आत्मस्थ म्हणाले. त्यावेळी साधुवाणी म्हणाला की कुठल्या देवाच्या शिरा हे दाल फ्राय मसाले भात पुलाव कढी या घराच्या बाहेरच्या एरियामध्ये सगळे जेवण तयार होतं. जेव्हापासून हनुमान जयंतीचा उत्सव आम्ही सुरू केला आहे तेव्हापासून जेवण हे लोकच बनवतात. तर इथे पूर्ण जेवणाची व्यवस्था केली आहे. सगळ्यांना ज्यांना कोणाला बसून जेवायचं ते बसून जेवू शकतात, ज्यांना उभ्याने जेवायचं ते उभ्याने जेवू शकतात. आतल्या टेबलवर सगळं जेवण द्यायला असणार आणि या सगळ्यावर सगळे बसून जेवणार. पूजा पण झाली, आता आरती होणार. कमी नाही हनुमान जयंती उत्सव कार्यकारी मंडळ रविवारी पूर्वी महाराष्ट्रातले सर्वांनी आरतीसाठी उत्सव मंडपात हजर राहायचं आहे. आता आरतीला सुरुवात होत आहे तेव्हा सर्वांनी आरतीसाठी उत्सव मंडपात हजर राहायचं आहे. आरतीला सुरुवात होते.
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं भोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमणं चिन्तामणिं देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवर्धं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामोराञ्जन संस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलम कुर्यात् सदा मंगलम। गणपति बाप्पा हनुमान की जय, श्री सत्यनारायण महाराज की जय। जरा आरती घ्या, आरती घ्या। अरे ये
आता नेक्स्ट टार्गेट आपलं थोडे वरचे आंबे काढायचे. ते वरचे दिसतात बरेच काम.